शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. राजस्थानवर सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. पूर्वेकडून नवीन वादळी प्रणाली विकसित होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे. एक सिस्टम बनू शकते एवढं वातावरण दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या मध्यावर आहे. त्यामुळे पुढील वातावरण काय असेल हवामानामध्ये यावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. भारतीय हवामान खात्याने आज 3 तारखेला घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडेल असा अंदाज आहे, परंतु आपल्या अंदाजानुसार या ठिकाणी हलकी पावसाळी परिस्थिती विदर्भ मराठवाड्यात राहू शकते असा अंदाज आहे. 4 तारखेला भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाऊस उघडेल असा अंदाज दिलेला आहे. आपण मात्र स्थानिक वातावरणाचा अंदाज या ठिकाणी देतो आहोत. 5 तारखेला हे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस उघडेल असा अंदाज दिला आहे आणि विशेष म्हणजे पूर्व भारतामध्ये पाऊस आहे आणि पश्चिम भारतामध्ये पाऊस उघडलेला असणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे हे बदलतं हवामान देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मात्र आपला अंदाज आहे की 5 तारखेपर्यंत तरी स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील. 6 तारखेपासून भारतातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा आपला देखील अंदाज आहे आणि भारतीय हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज कमी दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने देशात पावसाचं वातावरण कमी होताना दाखवलं आणि महाराष्ट्रात देखील पावसाची उघडीप 7 तारखेला कायम दाखवली आहे. 8 तारखेला देखील महाराष्ट्रात उघडीप दाखवण्यात आली आहे. भारतात किरकोळ पावसाळी परिस्थिती मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसामध्ये दाखवण्यात आली आहे. आपण कालचं पाऊसमान जर बघितलं तर काल महाराष्ट्रामध्ये विदर्भात काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती. मराठवाड्यात तुरळक पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक पाऊस आहे आणि जो आपण अंदाज यापूर्वी दिलेला होता. कोकण किनारपट्टीला मात्र अजूनही घाटमाथ्यावर आणि कोकणात जोरदार सरी होत आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस होताना आपण बघतो. त्यामुळे अजूनही कोस्टल म्हणजे केरळपासून तर अगदी गुजरातपर्यंत किनारपट्टी भागात, पश्चिम किनारपट्टीला पाऊस आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. आता मात्र हे पावसाचं वातावरण राजस्थानमध्ये सरकलं आहे. त्यामुळे वातावरण बदलेल, परंतु एकूण जर भारतातला पाऊस बघितला तर आपल्याला कमी झाल्याचं दिसतंय. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार आपण पुढील 10 दिवसाचा अंदाज जेफेसचा बघत असतो. या ठिकाणी जेफेस मॉडेलला आपण समाविष्ट करतो. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता सध्या या मॉडेलने दाखवलेली आहे 3 तारखेला. 4 तारखेला उद्या अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक वादळी प्रणाली विकसित होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण देखील त्या ठिकाणी दाखवण्यात येते. शिवाय पूर्व भारताच्या दिशेने 4 तारखेपासून पावसाचं वातावरण तयार होईल. कोकण किनारपट्टीला हलक्या वातावरणाची शक्यता असल्यामुळे पूर्व विदर्भात थोडंफार वातावरण आणि कोकणात पूर्व वातावरण असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण 5 तारखेपासून कमी होण्याचे संकेत या मॉडेलने दिले असले तरी विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. शिवाय बंगालच्या उपसागरात एक वादळी प्रणाली विकसित होण्याचा जेफेचा अंदाज आहे. मात्र वादळी प्रणालीसाठी आपण जेफेच्या अंदाजावर फारसं निर्भर असत नाहीत. 6 तारखेलाही पूर्व भारताकडे पाऊस वाढतोय. एक वादळी प्रणाली जेफेसने बंगालच्या उपसागरात बनताना दाखवले. कोकणात हलक्या पावसापलीकडे पावसाचं वातावरण नाही. पूर्व भारतात एक सिस्टम 7 तारखेला बनू शकते आणि त्याचा छत्तीसगड, ओरिसा, अगदी उत्तर प्रदेशपर्यंत परिणाम दाखवण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होईल. कोकणात हलक्या सरींची शक्यता दाखवण्यात आली आहे. विदर्भाच्या एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात अगदी पूर्वेला पावसाची शक्यता आहे. तीच परिस्थिती 8 तारखेला कायम आहे, परंतु महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊ शकतो. ढगाळ वातावरण मात्र आपल्याला 8 तारखेपर्यंत राहू शकतं. जेफेसने आपल्याला 2 सिस्टम दाखवले आहेत. एक सिस्टम या ठिकाणी असण्याची शक्यता आहे 9 तारखेला. दुसरी सिस्टम
जी बंगालच्या उपसागरामध्ये आहे तिला पॅरलल अशा प्रकारचं एक वातावरण असण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 10 तारखेला देखील आपण या भागामध्ये पावसाळी वातावरण बघतो. कोकण किनारपट्टीला देखील हलकी परिस्थिती राहील, परंतु भारतात एकूण पाऊस कमी असेल. प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा असतो. खास करून आपण JFS मॉडेलवर फारसा प्रभाव मान्य करत नाहीत, परंतु आपल्याला 11 तारखेलाही पाऊस कमी होत असल्याचं भारतामध्ये दाखवण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता मात्र कायम ठेवण्यात आली आहे. 12 तारखेला भारतातील पाऊस आणखी कमी होणार आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच बंगालच्या उपसागरात असलेली सिस्टम देखील विरुद्ध दिशेने जाईल असा या ठिकाणचा JFSचा अंदाज आहे. आपण ECMWF मॉडेलचा जर अंदाज बघितला, या ठिकाणी असं दिसते की महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल. त्यामुळे आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी असू शकतो. हे वातावरण उद्या 4 तारखेलाही विदर्भ, कोकण आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण कमी होईल 4 तारखेला, परंतु स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 6 तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. 6 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होतं आहे, मात्र पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि ECMWF मॉडेलने सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी प्रणालीचे संकेत दिलेले आहे. म्हणजे जसं JFSने यापूर्वी अंदाज दिलेला होता त्या पद्धतीचा अंदाज ECMWF मॉडेलने देखील दिलेला आहे. 7 तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील सिस्टम विशाखापट्टणमकडे सरकताना दाखवण्यात आलेली आहे. दरम्यान पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. महाराष्ट्रात पाऊस कमीच असणार आहे. 8 तारखेला देखील एक विशाखापट्टणमच्या दरम्यान वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचं आपल्याला जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. दरम्यान आपण पूर्व भारतामध्ये पूर्णपणे पावसाचं वातावरण असल्याचं बघतो. 9 तारखेला एक वादळी प्रणाली आपण या ठिकाणी राजस्थानच्या दरम्यान बघतो. दुसरी वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात आहे. दोघांमध्ये असलेली ट्रफ ही या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण करते. आणि थोडं कोकणाच्या आजूबाजूने पाऊस आहे, मात्र महाराष्ट्रात अंतर्गत भागात पावसाचं वातावरण कमी आहे. 10 तारखेला देखील विशेष वातावरण नाही. दोन्ही सिस्टम कमजोर होत गेलेल्या आहेत. एक सिस्टम तर भूभागावर असल्यामुळे ती कमजोर होणं अपेक्षित आहे, परंतु विशाखापट्टणमकडे तयार झालेली सिस्टम देखील फारशी प्रबळ नाही. 11 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे. 12 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल, परंतु बंगालच्या उपसागरात असलेली वादळी प्रणाली थोडा आकार घेण्याची शक्यता असल्यामुळे साधारणपणे आपण या ठिकाणी बघतो या वादळी प्रणालीला आकार येण्याची शक्यता आहे. 13 तारखेला ही वादळी प्रणाली थोडा अंतर्गत भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी वादळी प्रणाली यापासून विकसित होते का हे बघावं लागेल. परंतु महाराष्ट्रात 13 तारखेपर्यंत विशेष पाऊस नाही. 13 तारखेला श्रावण सुरू होतो आणि मग श्रावणानंतर मात्र आपल्याला वातावरणात बदल अपेक्षित आहे, कारण जो नैसर्गिक नियमाप्रमाणे, परंतु एलिनोचा प्रभाव दरम्यानच्या काळात वाढत जाणार आहे. त्यामुळे पावसावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक हे देखील बघणं आवश्यक आहे. 14 तारखेला विदर्भाच्या दिशेने बंगालच्या उपसागरातील वातावरण सरकणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे पूर्व विदर्भात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं. या वादळी प्रणालीचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये संपूर्ण विदर्भ कव्हर केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. ही वादळी प्रणाली 15 ऑगस्टला अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला या वादळी प्रणालीचा मराठवाड्यावर परिणाम व्हायला सुरुवात होईल, कारण ही पूर्णपणे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि आपण सांगितलेले पूर्वार्ध
साधारण 15 ऑगस्टच्या अगोदर फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही, परंतु उत्तरार्धामध्ये ऑगस्टच्या पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्या पद्धतीची प्रक्रिया या ठिकाणी घडते आहे. 17 तारखेला देखील या प्रणालीचा प्रभाव हा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा पडणार आहे. त्यामुळे जो आपला मुख्य दुष्काळी पट्टा होता, ज्या ठिकाणी आपल्याला पावसाची कमी होती, ती कमी भरून निघण्याची शक्यता आहे. त्या किंवा सरासरी एवढी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये देखील होऊ शकते, हे मात्र आता या प्रणालीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे एक प्रणाली ही साधारण 14, 15, 16, 17च्या दरम्यान विदर्भ मार्गे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला कव्हर करू शकते. दरम्यानच्या काळात कोकणातही पाऊस वाढेल. या ठिकाणी अडचण फक्त मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला आहे. त्या संदर्भात कुठलेही शुभसंकेत सध्या स्पष्ट दिसत नाहीत. मात्र आपला असा अनुभव आहे की ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राला कव्हर करणाऱ्या वादळी प्रणाली विकसित होतील. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. आज उद्या देखील आपण जसं जसं पुढे जाऊ तसं पावसाळी प्रमाण स्थानिक स्वरूपात आहे. मात्र विशेष पावसाचा प्रभाव नाही आहे. आपण अगदी 10 तारखेपर्यंत जरी गेलो तरी विशेष प्रभाव नाही आहे. केवळ कोकण आणि थोडंफार पूर्व विदर्भात वातावरण आहे. स्थानिक वातावरण बाकी महाराष्ट्रामध्ये आहे. 13 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर आपल्याला अशाच प्रकारचं वातावरण दिसेल. मात्र आपण 13 तारखेपासून पुढे जर बघायला लागलो की 17 तारखेपर्यंत, तर आपल्याला विदर्भामध्ये संपूर्णपणे पावसाचं वातावरण बदलणारं दिसतंय. मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण पावसाचे विभाग कुठले आहेत हे जर बारकाईने बघितलं तर आपल्याला साधारण या भागामध्ये आणि कोकण विभागामध्ये पावसाळी परिस्थिती दिसते. हा भाग मात्र आपल्याला पुन्हा एकदा कमी पावसाचा दिसतोय. मात्र एक लक्षात घ्या की या भागासाठीचे पाऊस हे आपल्याला साधारण ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी रिकव्हरी होईल. त्यामुळे होतोय, परंतु उशिरा पाऊस या ठिकाणी दिसतोय. आपण या मॉडेलचा जर बारकाईने अंदाज बघितला तर घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी आजही कायम आहेत. आज विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये अगदी मराठवाडा, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण घाटमाथा असं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे आज एक चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दिसू शकतं. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आज आहे. त्यामुळे चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला आज बघायला मिळू शकतं. आणि थोडं उद्या देखील याचा प्रभाव आहे, परंतु याचा प्रभाव नंदुरबार, धुळ्याकडे कमी राहणार आहे. थोडा विदर्भातही कमी राहू शकतो. परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हे 2 दिवस आपल्याला खूप स्थानिक वातावरणाचा चांगला प्रभाव देतील असं दिसतंय. थोडं मध्य महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर, बीड आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अगदी लातूर, धाराशिव, बीड या भागात आपल्याला आणि दक्षिण कोकणात देखील चांगल्या प्रकारचा पाऊस 5 तारखेला असण्याची शक्यता आहे. 6 तारखेला हे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. स्थानिक वातावरण 6लाही आहे. दक्षिण कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये, परंतु त्याचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये, नांदेडमध्ये वातावरण असणार आहे. परंतु 7 तारखेला आपल्याला याचा प्रभाव कमी होतोय आणि पूर्व विदर्भात मात्र पाऊस वाढतोय. कोकण, घाटमाथा आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणं अपेक्षित आहे 7 तारखेला. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण 7-8 तारखेला तयार होतंय.
9 तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये नाही. 10 तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 12लाही विशेष वातावरण नाही. 13 तारखेला सुद्धा दक्षिण कोकणात पावसात थोडा फरक पडतोय आणि विदर्भात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील 13 तारखेला आणि श्रावण सुरू होतोय. त्यामुळे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणं अपेक्षित आहे. 14ला विदर्भ, पूर्व मराठवाडा, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता या ठिकाणी स्पष्ट होते. एक वादळी प्रणाली जी बंगालच्या उपसागरात उत्तरेला बनून भारतावर सरकणार आहे आणि त्याचा परिणाम विदर्भात 15 तारखेला असणं अपेक्षित आहे. त्यामुळे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत 15 तारखेला आहेत. त्यानंतर ही वादळी प्रणाली जसा आपल्याला अगोदर शेवटच्या जुलैच्या आठवड्यात डीप डिप्रेशननी मार्ग दिला त्याच मार्गे ही जाण्याची प्राथमिक शक्यता आहे. आणि असं जर झालं तर मग उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं हे वातावरण पुढे सरकण्याची शक्यता आहे. आता उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसते की मध्य प्रदेशकडे ती जास्त सरकते, परंतु तरी देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि विदर्भ या ठिकाणी याचा प्रभाव राहील. थोडा बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर उत्तर आणि जालन्याच्या उत्तरेला प्रभाव राहील. तसा महाराष्ट्रात इतर ठिकाणी त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या नाही, परंतु ही थोडी सिस्टम दक्षिणेला सरकणं अपेक्षित आहे. कारण आता 15 ऑगस्ट नंतर ज्या सिस्टम आकार घेतात त्या थोड्या दक्षिणेला सरकणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष ही बनण्याकरता अजून वेळ आहे. त्यामुळे आपला अंदाज आहे की मराठवाड्याच्या उत्तर भागाला ही अधिक कव्हर करेल. म्हणजे यामध्ये नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली आणि बीड उत्तर, अहिल्यानगर उत्तर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये देखील याचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे असं जर झालं तर मग मात्र या ठिकाणच्या दुष्काळी परिस्थिती जी निर्माण झालेली होती आणि अजूनही जी हिंगोलीमध्ये किंवा बीडमध्ये पावसाची घट आहे ती कमी करण्यात आपल्याला मदत होऊ शकते. परंतु आता जसा खंड निर्माण होतो तशी प्रत्येक ठिकाणची पुन्हा पावसाची सरासरी घसरत जात असते. त्यामुळे किती प्रमाणात आपल्याला वातावरणीय मदत होत आहे ते बघू, पण आपण सुरुवातीला ही सिस्टम देखील अजून विश्वासार्ह नाही, याचा अंदाज अजून पक्का होणं बाकी आहे. सुरुवातीला तरी आपल्याला जर समजा 5-6 तारखेपर्यंतचा अंदाज सोडला तर पुढे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे जवळपास 15 तारखेपर्यंत. त्यामुळे बघूयात. एकूणच पूर्वार्ध म्हणजे हे 2-3 दिवस जर सोडले तर ऑगस्टचा पूर्वार्ध कमी पावसाचा आहे. उत्तरार्धात मात्र विदर्भाकडून म्हणजेच दुष्काळी भागातून पावसाचा अंदाज आहे. मात्र आपल्याला मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी पावसाचे संकेत आहेत. मात्र या ठिकाणचं संकट दूर होत असतं कारण आपल्याला परतीचा पाऊस या भागात होत असतो आणि त्याचा अंदाज आपण 15 ऑगस्टला देणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.